पुढील प्रश्न बघा. जगातील सर्वात मोठा परमाणु रिएक्टर अनुसंधान कोणत्या देशात स्थापन केली जाणार आहे? पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा जपान, तिसरा बोलिव्हिया, चौथा आहे UK. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 बोलिव्हिया. पुढील प्रश्न बघा. लोक प्रशासनच्या आशयपत्रावर भारत सोबत कोणत्या देशांनी स्वाक्षरी केली आहे? पहिला ऑप्शन आहे फ्रान्स, दुसरा जपान, तिसरा USA, चौथा आहे UK. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स. पुढील प्रश्न बघा. चिकनगुनियाच्या पहिल्या लसीचा कोणत्या देशाने मान्यता दिली आहे? पहिला ऑप्शन आहे श्रीलंका, दुसरा कॅनडा, तिसरा अमेरिका, चौथा इंग्लंड. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका. पुढील प्रश्न बघा. भारत आणि कोणते देश संयुक्तपणे चिलखती वाहनाची निर्मिती करणार आहे? पहिला ऑप्शन आहे श्रीलंका, दुसरा कॅनडा, तिसरा अमेरिका, चौथा आहे इंग्लंड. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका. वैद्यकीय उत्पादनाच्या नियमाबाबत सहकार्यासाठी भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? पहिला ऑप्शन अमेरिका, दुसरा चिली, तिसरा जपान, चौथा नेदरलँड. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 नेदरलँड. टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचे नवीन CEO आणि MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे शेख हसीना, दुसरा दीपेश नंदा, तिसरा नंदिनी दास आणि चौथा यापैकी नाही. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 दीपेश नंदा. वर्ल्ड बिलियन्स चॅम्पियनशिप 2023चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? पहिला ऑप्शन आहे राहुल शर्मा, दुसरा पंकज अडवाणी, तिसरा योगेश दत्त, चौथा यापैकी नाही. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 पंकज अडवाणी. 2023चा चैत्रबन पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? पहिला ऑप्शन आहे सानिया, दुसरा अर्पणा अभ्यंकर, तिसरा वैभव जोशी, चौथा स्वराधा गोडबोले. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 वैभव जोशी. भारत व कोणत्या देशात संयुक्त लष्करी सराव अष्टहिंद 2023चे आयोजन करण्यात आले आहे? पहिला ऑप्शन आहे इंग्लंड, दुसरा ऑस्ट्रेलिया, तिसरा दक्षिण आफ्रिका, चौथा रशिया. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. 2023चा गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? पहिला ऑप्शन आहे सानिया, दुसरा अर्पणा अभ्यंकर, तिसरा वैभव जोशी आणि चौथा स्वराधा गोडबोले. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 सानिया. राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे महेश काकानी, दुसरा ऑप्शन आहे रमेश काकानी, तिसरा ऑप्शन आहे सुरेश काकानी आणि चौथा आहे उमेश कुलकर्णी. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 सुरेश काकानी. AI सुरक्षा शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली आहे? पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा ऑप्शन आहे जपान, तिसरा ऑप्शन आहे USA, चौथा ऑप्शन आहे UK. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 UK. इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये
भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? पहिला ऑप्शन आहे सलमान रशीद, दुसरा ऑप्शन आहे मुकुंद थट्टाई, तिसरा आहे विहान तल्ल्या आणि चौथा ऑप्शन आहे दीपेश नंदा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 मुकुंद थट्टाई.